गोंदिया शहर में पहली बार शिवसेना एकनाथ शिंदे गढ़ के कार्यकर्ताओं ने किए दूसरा मेलावा का आयोजन। 51 फीट लंबे रावण का आतिशबाजी के साथ दहन किया गया। रावण दहन के समय गोंदिया शहर के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। गोंदिया जिला परिषद के सदस्य सोनू कुथे ने शिवसेना शिंदे गढ़ में प्रवेश करते ही गोंदिया जिला अध्यक्ष पद की जवाबदारी दी गई। जवाबदारी मिलते ही गोंदिया शहर में शिवसेना शिंदे गढ़ पक्ष और मजबूती से काम कर रहा है। नए तरीके से शिवसेना शिंदे गढ़ पक्ष की कार्यकारिणी गठित की गई। सूरज नसी ने इनको शिवसेना शिंदे गढ़ शहर अध्यक्ष पद की जवाबदारी देते ही इस वर्ष पहली बार गोंदिया में शिवसेना शिंदे गढ़ ने मनाया दूसरा मेलावा। आने वाले चुनाव में शिवसेना शिंदे गढ़ खुद मैदान में उतरने की तैयारी ये कार्यक्रम में स्पष्ट दिखाई दे रही है। मुमताज अली सय्यद की रिपोर्ट। तर काय सांगाल, यावर्षी पहिल्यांदाच गोंदियामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। नेहमी आपण मुंबईमध्येच पाहत होतो। सर्वप्रथम हमारे जिलाध्यक्ष श्री रुपेश जी कुथे के मार्गदर्शन में हमने ये दशहरा उत्सव लिए और ये पहला वर्ष था हमारा। और जब भी हमारे रुपेश जी कुथे हमारे कोई आदेश करते या रहता है तो हम उनके आदेश पर पूरा खरा उतरने की कोशिश करते हैं। और शहर अध्यक्ष होने के नाते मुझे जो निर्देश दिया गया था, मैंने उस पर एक छोटी सी पहल करके ये कार्यक्रम का आयोजन किया, जिसमें मुझे पूरी तरीके से पूरे शिवसैनिकों का, पूरे पदाधिकारियों का साथ मिला और ऐसे ही साथ मुझे हमेशा रहेगा, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ और दशहरा उत्सव की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। आता तुम्हाला सांगतो की शिवसेना आता रिमोट कंट्रोलवर चालणारी शिवसेना नाही आहे। आता ही सोनू कुथेची गोंदिया जिल्ह्याची शिवसेना आहे। हे गोंदिया शहर हा कमलेश नसीनेच्या संघटनावर चालणारी शिवसेना आहे। आता शिवसेना स्वबळावर ज्याप्रमाणे आज आपण इथं रावणाचा दहन केला, त्याचप्रमाणे राजकारणातही जे समाजाला पिडून खात आहेत, बहुजन समाजाचा वर अन्याय अत्याचार करत आहेत, त्यांचा संविधानिक अधिकार चोरी करत आहेत, अशा नराधमांना मारण्याचा काम, त्यांच्यावर विजय करण्याचा काम ही शिवसेना करेल। म्हणून हा एक आमचा पहिला संदेश होता। जेव्हा ही पदाधिकारी आम्हाला नेमण्यात आला, त्याच्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे आणि हा विजयदशमीचा कार्यक्रम आहे। अशीच विजय आम्ही त्या नराधमावर करू, हे सांगण्याचा हा संदेश आहे, प्रयत्न आहे। इथं जे आज कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमची समस्त शिवसेनेची टीम जशी सत्यावर सत्याची विजय झाली आहे, तशीच येणाऱ्या काळात निवडणुकीत आम्ही सर्व लोक शिवसेनेचे एक ताकद एकजुटीनं उभे होऊन आम्ही इथं जसं शिंदे साहेबांनी टांगापलटी केला तसंच आम्ही इथं पण टांगापलटी करू, अशी आमची जय्यत तयारी सुरू आहे। त्याच्यातल्या तयारीतला हा एक भाग म्हणून हा विजयदशमीचा सोहळा आम्ही लोकांच्या मनामध्ये शिवसेना कसा रुजवायची याच्याकरता हा आमची कार्यक्रम ठेवलेला होता। हो, आपने भाषण